पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। मुरगुडमध्ये वयोवृद्धाला लुटणाऱ्या दोघा अट्टल गुन्हेगारांना अटक, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त। मुरगुडमधील मुख्य बाजारपेठेत 27 एप्रिल रोजी 76 वर्षीय विश्वनाथ शिंदे हे पायी जात असताना 2 अनोळखी इसमांनी त्यांना गाठलं। सोनं चोरीला जात आहे असं सांगून त्यांनी शिंदे यांच्याकडील 2 सोन्याच्या अंगठ्या आणि चेन काढून घेतली। ते दागिने कागदात ठेवत असल्याचा बनाव करून हातचलाकीने लंपास करून दोघे पसार झाले होते। या प्रकरणी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेनं सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने रसूल सरताज इराणी आणि सुमित दाइंगडे या दोघांना अतिग्रे गावाजवळ सापळा रचून ताब्यात घेतले। त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 3,10,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। यातील संशयित इराणी याच्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटकात जबरी चोरी आणि NDPS कायद्याअंतर्गत 10 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, राजू कोरे, हिंदूराव केसरे, समीर कांबळे, महेश खोत, रोहित मर्दाने, विजय इंगळे, अमित सरजे, सतीश जंगम, सतीश सूर्यवंशी, संजय देसाई, अमित मर्दाने यांनी ही कारवाई केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.